Hello everyone. Last lecture we are seeing that homogeneous recurrence relation. Okay. Then what is mean by homogeneous recurrence relation? आपण काय बघितलं होतं त्याच्यामध्ये की रिकरन्स रिलेशनचं आपल्याला एक होमोजेनियस रिकरन्स रिलेशन होतं जे आपल्याला ते आपल्याला दिलं होतं आणि त्याचं आपण काय म्हणतो एफ आर इज इक्वल टू आपण त्या ठिकाणी घेतो एफ आर इज इक्वल टू 0. ओके. आता आपल्याला काय बघायचंय तर नॉन होमोजिनियस रिकरन्स रिलेशन बघायचंय. आता नॉन होमोजिनियस रिकरन्स रिलेशन मध्ये आपल्याला काय करावं लागणार आहे recurrence relation of type C0 AR plus C1 AR minus 1 plus C2 AR minus 2 up to CK AR minus K is equal to FR. Okay, is non-homogeneous recurrence relation. Okay, आता कधी असेल non-homogeneous recurrence relation if FR is not equal to 0. ओके. आता होमोजेनियस रिकरन्स रिलेशन मध्ये आपण काय बोललो होतो की आपला आपला जो पूर्ण जे रिकरन्स रिलेशन होतं रिकरन्स रिलेशन इज इक्वल टू आपण एफ आर घेतो. त्याला आपण काय म्हणतो होमोजेनियस रिलेशन कधी इफ युअर एफ आर इज इक्वल टू 0. आणि आपल्याला नॉन होमोजिनियस मध्ये लक्षात ठेवा एफ आर इज नॉट इक्वल टू 0 असतो. ओके. म्हणजे आपण इझिली आपण इथं काय करत होतो डिरेक्टली एफ आर इज इक्वल टू 0 पुट करत होतो आणि बाकीच्या सगळ्या टर्म्स होत्या त्या आपण कॅल्क्युलेट करत होतो. पण ह्या ठिकाणी आपल्याला कंडिशनच सांगितलेली आहे की एफ आर इज नॉट इक्वल टू 0 then and then only we can say that relation is non-homogeneous recurrence relation. Okay. पुढे काय सांगितलंय दॅट इज एफ आर मे बी कॉन्स्टंट ऑर एनी फंक्शन ऑफ व्हेरिएबल आर. म्हणजेच एफ आर काय असेल एकतर कोणतं तरी कॉन्स्टंट असेल अदरवाईज एनी फंक्शन ऑफ व्हेरिएबल आर आपल्याला असेल असं आपल्याला सांगितलेलं आहे. आता आपण ह्याच्यावरती काही क्वेश्चन्स बघूया म्हणजे ते आपल्याला कसे सॉल्व्ह करायचे ते आपल्याला या ठिकाणी कळून जाईल. तर आपण ह्याच्यावरती आपण एक थोडीफार थेअरी फर्स्ट बघून घेऊ आणि त्याच्यानंतर आपण परत त्याच्या म्हणजे स्टेप्स आणि कशा टाईपमध्ये क्वेश्चन सॉल्व्ह करायचे हे आपण इन डिटेल आता फर्स्ट स्टडी करून घेऊ आणि त्याच्यानंतर आपण प्रॅक्टिस क्वेश्चन सॉल्व्ह करून घेऊया. ओके. तर आपल्याला काय सांगितलेलं आहे की पर्टिक्युलर सोल्युशन ऑफ नॉन लिनियर होमोजिनियस रिकरन्स रिलेशन. ओके. त्या रिलेशनचा टाईप आपल्याला दिलेला आहे रिकरन्स रिलेशन ऑफ दिस टाईप काय सांगते C0 AR plus C1 AR minus 1 plus C2 AR minus 2 plus up to CK AR minus K is equal to FR. ओके. विथ एफ आर इज नॉट इक्वल टू 0. एफ आर हा काय आहे तर नॉट इक्वल टू 0 आहे म्हणजे आयदर कॉन्स्टंट कोणताही डिफरंट असेल पण 0 नाही. ओके. इज कॉल्ड एज अ नॉन होमोजिनियस रिकरन्स रिलेशन. त्याच्यामुळे आपण काय म्हणतो इट्स टोटल सोल्युशन टी एस इज इक्वल टू ए आर टू द पॉवर एच आणि ए आर टू द पॉवर पी. म्हणजेच काय असणार आहे जे सोल्युशन आहे होमोजिनियस सोल्युशन होमोजिनियस रिकरन्स रिलेशनचे सोल्युशन प्लस युअर पर्टिक्युलर सोल्युशन यांची जी ॲडिशन असेल ते काय असणार आहे तुमचं टोटल सोल्युशन असणार आहे फॉर पर्टिक्युलर फॉर नॉन लिनियर होमोजिनियस रिकरन्स रिलेशनसाठी. ओके. दॅट इज सम ऑफ होमोजिनियस सोल्युशन प्लस युअर पर्टिक्युलर सोल्युशन. ओके. तर हे काय आहे हे पूर्णपणे आपल्याला एक होमोजिनियस आपल्याला एक बेसिक पार्ट सांगितलं की नॉन होमोजिनियस रिकरन्स रिलेशन असेल तर त्या ठिकाणी आपण काय करतो. ओके. आता स्टेप्स सांगितलेले आहेत की कशा टाईपमध्ये आपल्याला जर एखादा क्वेश्चन दिलेला असेल 5 मार्काचा तर तो कसा सॉल्व्ह करायचा हे इथं सांगितलेलं आहे आपल्याला. ओके. तर फर्स्ट स्टेप काय सांगितलेली आहे कन्सिडर नॉन झिरो होमोजिनियस रिकरन्स रिलेशन C0 AR plus C1 AR minus 1 plus C2 AR minus 2 up to CK AR minus K is equal to FR, where your FR is not equal to 0. To find homogeneous solution, consider FR is equal to 0. Then recurrence relation becomes homogeneous. Its solution is AR to the power H. म्हणजेच काय असणार आहे homogeneous solution. Okay. Refer steps to find homogeneous solutions to होमोजिनियस रिकरन्स रिलेशन. म्हणजे ह्या ठिकाणी आपल्याला काय करायचं की होमोजिनियस रिकरन्स रिलेशनसाठी जे आपल्याला स्टेप्स होत्या त्या आपल्याला फर्स्ट फाइंड करून घ्यावं लागणार आहे. ओके. आणि नंतर थर्ड स्टेप दिलेली आहे टू फाइंड पर्टिक्युलर सोल्युशन कन्सिडर एफ आर
depending on the nature of FR, form of particular solution is as follows. ओके. म्हणजेच थर्ड स्टेपमध्ये काय सांगितलेलं आहे, जे आपल्याला पर्टिक्युलर सोल्युशन आपल्याला फाइंड करायचे त्याच्यासाठी आपला जो एफ-आर आहे, एफ-आरचा काय आपल्याला सांगितलेलं आहे, की एफ-आरचं जे नेचर आहे म्हणजे आयदर कॉन्स्टंट आहे, की लिनियर इक्वेशन आहे, की कोणत्या टाईपचं इक्वेशन आहे, हे आपल्याला फर्स्ट त्याचं नेचर चेक करायचं आहे आणि त्या नेचरच्या वरून आपल्याला काय करायचं आहे, पर्टिक्युलर सोल्युशन आपल्याला फाइंड करायचं आहे. ओके. खालच्या टेबलमध्ये आपल्याला काय दिले की फॉर्म्स ऑफ पर्टिक्युलर सोल्युशन्स सांगितलेले आहेत. फॉर्म्स ऑफ पर्टिक्युलर सोल्युशन कशावर डिपेंड असणार आहे तर युअर नेचर ऑफ युअर एफ-आर वरती. ओके. म्हणजेच काय असणार आहे फॉर्म्स ऑफ एफ-आर. एफ-आर कोणत्या-कोणत्या फॉर्ममध्ये असू शकतो तर आयदर कॉन्स्टंट असेल. कॉन्स्टंट म्हणजे काय 1, 2, 3, 4, 5 अप टू कोणताही नंबर जो असेल तो काय असणार आहे कॉन्स्टंट असणार आहे. ओके. सो दॅट्स वाय तुमचं जर 1 इज अ कॅरेक्टरिस्टिक रूट विथ मल्टिप्लिसिटी m असेल तर त्या ठिकाणी आपण काय म्हणणार आहोत AR टू द पॉवर p इज इक्वल टू P0 इंटू R रेज टू m. 1 इज नॉट रूट असेल तर त्यावेळेला काय असणार आहे की AR टू द पॉवर p इज इक्वल टू P0. जर आपला एफ-आर हा जर तुमचा लिनियर फॉर्मॅटमध्ये असेल, लिनियर म्हणजेच कसा एखादा कॉन्स्टंट म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमचा 4x+3 अशी जर आपल्याला टर्म बघितली, तर हा टर्म काय आहे तर आपल्याला लिनियर फॉर्मॅट आहे. सो दॅट्स वाय लक्षात घ्या D0 म्हणजेच काय आपलं असणार आहे कॉन्स्टंट. D0 + D1 × R या फॉर्मॅटमध्ये जर असेल तर म्हणजेच काय लिनियर फॉर्मॅटमध्ये असेल, तर त्यावेळेला तुमचं जे मल्टिप्लिसिटी ऑफ एम काय सांगितलेलं आहे आपल्याला सॉरी 1 इज अ कॅरेक्टरिस्टिक रूट विथ मल्टिप्लिसिटी एम इज इक्वल टू काय सांगितलेलं आहे आपल्याला की P0 प्लस P1 R ब्रॅकेट कंप्लीट R रेज टू एम. हे आपल्याला AR रेज टू द पॉवर P ची व्हॅल्यू असणार आहे. आणि 1 इज नॉट अ रूट तर काय सांगितलेलं आहे AR रेज टू P इज इक्वल टू P0 प्लस P1 R. त्याच्यानंतर पुढचं दिलेलं आहे आपल्याला फॉर्म D0 प्लस D1 R अप टू कुठपर्यंत सांगितलंय DN R रेज टू N असेल तर त्यावेळेला आपला AR काय असणार आहे AR रेज टू P इज इक्वल टू P0 प्लस P1 R अप टू PN इंटू R रेज टू N इंटू R रेज टू M. आणि जर तुमचा 1 इज नॉट रूट असेल तर त्यावेळेला आपल्याला काय असणार आहे AR रेज टू P इज इक्वल टू P0 प्लस P1 इंटू R अप टू PN रेज टू PN इंटू R रेज टू N. ओके. तर हा आपला ह्या टाईपमध्ये आपल्याला पहिल्यांदा लक्षात घ्यायचं थर्ड स्टेपला पर्टिक्युलर सोल्युशन फाइंड करण्यासाठी पहिल्यांदा आपला जो एफ-आर दिलेला आहे एफ-आरची आपल्याला काय करायचे तुमचे नेचर फर्स्ट बघून घ्यायचे की कोणत्या नेचरमध्ये आहे आणि ज्या नेचरमध्ये असेल त्या नेचरनुसार आपल्याला हा जो टेबल दिलेला आहे त्या टेबलमधून आपल्याला व्हॅल्यूज पिकअप करून आपल्याला त्या ठिकाणी पर्टिक्युलर सोल्युशनमध्ये यूज करायचं आहे. हे अप टू लिनियरपर्यंत झालं तर पुढं काय असणार आपला एक्सपोनेन्शियल असेल. तुमचा एफ-आर हा एक्सपोनेन्शियल फॉर्मॅटमध्ये असेल किंवा डी इंटू बी रेज टू आरच्या फॉर्मॅटमध्ये असेल. ओके. म्हणजे वेगवेगळ्या कोणत्याही फॉर्मॅटमध्ये असला तरी हा टेबल जो आहे तुमचा तो तुमच्या लक्षात असला पाहिजे. ओके. आणि ह्या टेबलनुसार आपल्याला काय करायचंय तुमचा पर्टिक्युलर सोल्युशन हे फाइंड करायचंय. ओके. आता तुमच्या ह्या टेबलनुसार तुम्ही पर्टिक्युलर सोल्युशन फाइंड कराल. पण त्या पर्टिक्युलर सोल्युशनमध्ये जो P0 आहे, P1 आहे, P2 आणि Pn अप टू Pn पर्यंतच्या सगळ्या व्हॅल्यू आहेत, त्या काय आहेत, की त्या सर्व कॉन्स्टंट आहेत हे लक्षात घ्या. आणि B इज अल्सो अ कॉन्स्टंट. ओके. त्याच्यानंतर आता आपण पर्टिक्युलर सोल्युशन फाइंड करून झालं. फर्स्ट स्टेपला आपण काय केलं, की रिकरन्स रिलेशन आपण लिहिलेलं आहे. एफ-आर इज नॉट इक्वल टू 0 लिहून झालेलं आहे. म्हणजेच काय नॉन लिनियर होमोजिनियस सोल्युशन आहे. रिकरन्स रिलेशन आहे. ओके. आता त्याच्यानंतर आपण पुढची स्टेप काय केली, आपल्याला काय-काय सांगितलेलं ह्या ठिकाणी आपल्याला होमोजिनियस सोल्युशन पण फाइंड करावं लागणार आहे आणि पर्टिक्युलर सोल्युशन पण फाइंड करावं लागणार आहे. म्हणजेच आपण स्टेप नंबर 2 मध्ये काय केलं, की त्या इक्वेशननुसार आपण एक होमोजिनियस सोल्युशन आपण फर्स्ट फाइंड करून घेतलं. तर नंतर स्टेप नंबर 3 मध्ये आपण काय केलेलं आहे, की पर्टिक्युलर सोल्युशन फाइंड करून घेतलेलं आहे. आता पुढे काय करावं लागणार आहे आपल्याला स्टेप नंबर 4 मध्ये सांगितलंय बघा. Using given recurrence relation, find the values of P0, P1, P2 up to Pn if all values of P1, P2 up to Pn are exist. And
sorry to the put in the AR raised to the power P of step number 3. म्हणजे आपण जे लास्ट याच्यामध्ये केलं होतं तेच सेम करायचं. आपल्याला जे कॉन्स्टंट आहे त्या कॉन्स्टंटचे व्हॅल्यू फाइंड करायचे आणि आपले जे प्रिव्हियस रिलेशन असणार त्या प्रिव्हियस रिलेशनमध्ये आपल्याला त्या व्हॅल्यूज पुट करायचे. आता स्टेप नंबर 5 मध्ये सांगितलेलं आहे इफ देअर आर सम कॉन्ट्राडिक्शन टू फाइंड व्हॅल्यूज ऑफ P1, P2 अप टू Pm, then use another form of particular solution AR R into AR raised to the power P. म्हणजेच काय असणार आहे पर्टिक्युलर सोल्युशन R into multiply by particular solution. Continue above process till all the values of P1, P2 up to Pn and put them in AR to the power P. ओके. आता पर्टिक्युलर सोल्युशन आपलं स्टेप नंबर 5 पर्यंत आपलं फाइंड करून झालेलं आहे. आपल्याला काय सांगितलेलं आहे की नॉन लिनियर होमोजिनियस रिकरन्स रिलेशन सोल्युशन काय असतं तर होमोजिनियस रिकरन्स रिलेशन आणि सेकंड प्लस युअर नॉन होमोजिनियस होमोजिनियस रिकरन्स रिलेशन प्लस युअर पर्टिक्युलर सोल्युशन. ओके. तर आपल्या स्टेप नंबर 6 मध्ये काय करायचं की ह्या दोघांची काय करायची आपली ऍडिशन करून घ्यायची. तो तुमचा काय असणार आहे एअर. ओके. आणि नंतर लास्टच्या स्टेपमध्ये आपल्याला सांगितले फाइंड व्हॅल्यूज ऑफ C0, C2 अप टू Ck फ्रॉम एअर युझिंग इनिशियल कंडिशन्स विच गिव्स रिक्वायर्ड सोल्युशन ऑफ रिकरन्स रिलेशन. ओके. तर ह्या सर्व जे स्टेप्स आहेत ते फाइंड करून आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. एक क्वेश्चन सॉल्व्ह करून घेऊया. या सगळ्या स्टेप्स त्याच्यामध्ये ओव्हरकम होऊन जातील म्हणजे आपल्याला नक्की कशा स्टेप ऍक्च्युअल वर्किंगमध्ये आणायचे ते आपल्याला कळून जाईल. ओके. आता इथे आपल्याला काय दिलेलं आहे क्वेश्चन दिलेलं आहे ऑब्टेन पर्टिक्युलर सोल्युशन ऑफ फॉलोइंग रिकरन्स रिलेशन. आपल्याला सांगताना सांगितलेलं आहे की ऑब्टेन पर्टिक्युलर सोल्युशन. ओके. आता ह्या ठिकाणी पर्टिक्युलर सोल्युशन फाइंड करण्यासाठी बघा काय सांगितलं इथं आपल्याला जे दिलेलं आहे तर आपल्याला जे कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन आहे आपल्याला ते दिलेलं आहे कन्सिडर AR + 2 - 2 AR + 1 + AR इज इक्वल टू 3. द डिग्री ऑफ रिकरन्स रिलेशन त्या ठिकाणी काय मिळणार आहे K इज इक्वल टू 2. लेट FR इज इक्वल टू 0 असेल तर कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन आपल्याला काय असणार आहे अल्फा स्क्वेअर - 2 अल्फा + 1 इज इक्वल टू 0. अल्फा 1 -1 रेज टू द पॉवर 2 इज इक्वल टू काय मिळणार आपल्याला या ठिकाणी 0. राईट. सो दॅट्स वाय आपल्या अल्फाच्या ज्या व्हॅल्यूज काय काय मिळाल्या 1 and 1 म्हणजे आपण काय केलंय कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन वरून आपल्याला कॅरेक्टरिस्टिक रूट्स आपले फाइंड करून घेतलेले आहेत. रूट्स आपल्याला मिळाले 1 1. हिअर FR इज इक्वल टू 3. राईट. कारण की क्वेश्चन मध्ये FR च्या जागी काय दिलेलं आहे तर ह्या ठिकाणी 3 दिलेलं आहे. ओके. सो दॅट्स वाय आपल्या FR किती मिळाले ह्या ठिकाणी तर 3 मिळालेले आहे. अँड 1 इज अ कॅरेक्टरिस्टिक रूट विथ मल्टिप्लिसिटी 2. ओके. आता 1 काय सांगितले 1 इज अ कॅरेक्टरिस्टिक रूट विथ मल्टिप्लिसिटी 2. सो दॅट्स वाय पर्टिक्युलर सोल्युशन त्या ठिकाणी काय मिळणार आहे लक्षात घ्या मल्टिप्लिसिटी एमचं कुठं सोल्युशन दिलेलं आपल्याला या ठिकाणी आपला जो आपला जो FR मिळाला आहे तो FR काय आहे आपल्याला कॉन्स्टंट आहे. सो दॅट्स वाय ह्या ठिकाणी आपल्याला जे आपलं कॅरेक्टरिस्टिक पर्टिक्युलर सोल्युशन आहे पर्टिक्युलर सोल्युशन काय मिळालं P0 × R⁻m. ओके. सो दॅट्स वाय ह्या ठिकाणी आपल्याला काय मिळणार आहे पर्टिक्युलर सोल्युशन P × R⁻m म्हणजेच काय असणार या ठिकाणी 2. ओके. सो दॅट्स वाय आपल्या AR इज इक्वल टू काय मिळालं PR⁻2 मिळालं आपल्याला. त्याच्यानंतर AR + 1 इज इक्वल टू काय होणार आहे त्याच वेळेला P1R + 1 रेज टू 2. ओके. विच इज इक्वल टू P × R² + 2R + 1. त्याच्यानंतर आपल्याला ही पूर्ण इक्वेशन मिळालं. सेम पुढे काय करतोय आपण मल्टिप्लाय बाय -2. ओके. -2 ने फर्स्ट मल्टिप्लाय करून घेतलेले आणि थर्ड स्टेप काय मिळाली आपल्याला AR + 2 इज इक्वल टू P × R + 2 रेज टू द पॉवर 2.
ओके, सो दॅट्स आपल्याला हे इक्वेशन ह्या ठिकाणी मिळालेलं आहे. आता आपल्याला काय करायचंय, पुट युअर एक्स वाय झेड म्हणजेच काय, ही जी व्हॅल्यू असेल त्याच्यानंतर ही व्हॅल्यू असेल आणि ही जी व्हॅल्यू असेल त्या व्हॅल्यू कशामध्ये पुट करायच्या आहेत, तर इक्वेशन नंबर 1 मध्ये. म्हणजेच कोणतं, जे तुमचं गिव्हन इक्वेशन दिलं होतं कन्सिडर करायला, त्या इक्वेशन मध्ये आपल्याला काय करायचे आहेत, ह्या ज्या व्हॅल्यू मिळालेल्या आहेत आपल्याला फ्रॉम पर्टिक्युलर सोल्युशन त्या काय करायच्या, जस्ट पुट करायच्या. ओके, ज्या जागी ज्या व्हॅल्यू असतील त्या जागी त्या ठिकाणी आपल्याला व्हॅल्यू पुट करायची आहे. सो दॅट्स वाय आपण फर्स्ट पुट करून घेतलेले आहेत. ओके, फर्स्ट टर्म होती आपली AR+2. सो दॅट्स वाय AR+2 च्या इथं आपण आपली AR+2 ची जी व्हॅल्यू आलेली आहे पर्टिक्युलर सोल्युशनची ती तुम्ही पुट करून घेतली. प्लस मायनस 2AR होतं, 2AR+1 होतं. सो दॅट्स वाय 2AR+1 ची व्हॅल्यू तुम्ही पुट करून घेतली. त्याच्यानंतर पुढची टर्म होती प्लस AR. सो दॅट्स वाय PR². ह्या सर्व व्हॅल्यू पुट करून घेतल्या. वेन यू आर सॉल्विंग ऑल दिस इक्वेशन त्यावेळेला आपल्याला काय मिळणार आहे, 2P इज इक्वल टू 3. सो दॅट्स वाय P ची व्हॅल्यू किती मिळाली, P इज इक्वल टू 3/2. सो दॅट्स वाय आपलं पर्टिक्युलर सोल्युशन काय मिळाले ह्या ठिकाणी, आपल्याला P ची व्हॅल्यू मिळाली. मग आपलं पर्टिक्युलर सोल्युशन ह्या ठिकाणी काय मिळणार आहे, 3/2 रेज टू द पॉवर 2. म्हणजेच कोणतं, हे जे आहे ते आपलं पर्टिक्युलर सोल्युशन आहे, राईट. सो दॅट्स वाय आपण ह्या ठिकाणी काय केलंय, जी P ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला ती P ची व्हॅल्यू ह्या ठिकाणी P च्या जागी पुट केली आणि पुट केल्यानंतर आपण काय केलंय, बाकीचे टर्म आहेत त्या आहेत तशाच ठेवल्यात. म्हणजेच AR⁴ इज इक्वल टू काय मिळणार आहे, P च्या जागी किती येणार आहे, 3/2 इंटू R². म्हणजेच हे आपल्याला काय मिळालं, पर्टिक्युलर सोल्युशन फ्रॉम दिस इक्वेशन. ओके, किंवा दिस रिलेशन ऑफ रिकरन्स रिलेशन. ओके, तर आपल्याला हे पर्टिक्युलर सोल्युशन काढायला तुम्हाला कळालं असेल. आता काय करायचं लक्षात घ्या, ज्या वेळेला पर्टिक्युलर सोल्युशन फाइंड कराल त्यावेळेला तुम्ही पहिल्यांदा तुमचा जो कॉन्स्टंट आहे इज इक्वल टू साइनच्या पलीकडची जी व्हॅल्यू येते आपल्याला, ज्याला आपण कॉन्स्टंट म्हणू, किंवा पूर्ण जे तुमचं कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन आहे, रिकरन्स रिलेशन आहे, ते रिकरन्स रिलेशनच्या इज इक्वल टू साइनच्या पलीकडे कोणती व्हॅल्यू आहे त्या व्हॅल्यूचा आपल्याला काय करायचं आहे, जो कोणता फॉर्म आहे तो फर्स्ट चेक करायचा. ह्या ठिकाणी आपल्याला कॉन्स्टंट होता, सो दॅट्स वाय आपण ॲज इट इज ती कॉन्स्टंटची व्हॅल्यू पुट करून घेतली. काही वेळेस लिनियर इक्वेशन असेल किंवा एक्सपोनेन्शियल असेल, वेगवेगळे जसे व्हॅल्यूज चेंज होतील तसे तसे तुम्हाला या ठिकाणी तुमचं पर्टिक्युलर सोल्युशन आहे त्यानुसार चेंज करायचे. सो दॅट्स वाय मगाचा जो टेबल आपण बघितला होता पेज नंबर 322 च्या एंडिंगला आहे आणि 323 च्या स्टार्टिंगला जो आहे जो पूर्ण टेबल आहे तो टेबल एकदा रिसाईट करा, व्यवस्थित लक्षात ठेवा. ओके, आणि त्याच्यानुसार आपल्याला काय करायचे, हे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. आता पुढचा क्वेश्चन एक आपल्याला दिलेला आहे, फाइंड पर्टिक्युलर सोल्युशन ऑफ रिकरन्स रिलेशन an-4 इज इक्वल टू 3n. आपल्याला हे रिकरन्स रिलेशन दिलेले. आता रिकरन्स रिलेशनवरून आपल्याला पर्टिक्युलर सोल्युशन हे फाइंड करायचे. ओके, आता हे तुम्ही रिकरन्स रिलेशन आहे ते तुम्ही ॲज इट इज लिहून घ्या. फर्स्ट रिकरन्स रिलेशन मिळाल्यानंतर आता n ची व्हॅल्यू ह्या ठिकाणी किती असणार आहे, n ची व्हॅल्यू n-2 एवढी आपल्याला मिळते. म्हणजेच काय असणार आहे, तुमची n ची जी k ची व्हॅल्यू आहे तुमची डिग्री असणार आहे, ती डिग्री किती मिळाली या ठिकाणी आपल्याला 2 मिळाली. इट्स कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन आपल्याला काय मिळणार आहे, कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन आपल्याला α² - 4 इज इक्वल टू 0. हा आपल्याला काय मिळणार आहे, आपल्याला कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन मिळाला. सो दॅट्स वाय α² इज इक्वल टू काय मिळाला, 4. त्याच्यामुळे आपल्या अल्फाच्या व्हॅल्यू काय काय मिळाल्या, +or-2. ओके, आता पुढची टर्म काय सांगितली आपल्याला, अल्फाची व्हॅल्यू फाइंड करून झाली. अल्फाची टर्म फाइंड करून झाल्यानंतर आपला जो FR होता, FR या ठिकाणी किती आहे, तर 3n आहे, राईट. 3n असल्यामुळं आपल्याला जी पर्टिक्युलर सोल्युशन मिळालं फ्रॉम प्रिव्हियस टेबल, ती काय मिळालं आपल्याला, an⁴ इज इक्वल टू P0 प्लस P1 इंटू n. ओके, मग ह्या ठिकाणी आपल्याला काय करायचंय, an-2 आपल्याला फर्स्ट फाइंड, an-2 आपल्याला काय मिळतो, तर P0 प्लस P1 इंटू n-2. लक्षात घ्या, आपल्याला काय करायचं, फक्त n ला रिप्लेस काय करायचंय, n-2 नी रिप्लेस करायचंय. सो दॅट्स वाय आपल्याला काय मिळणार आहे, जे आपले इक्वेशन आहे ते ॲज इट इज राहणार, फक्त ज्या ज्या ठिकाणी n आहे त्या त्या ठिकाणी आपण n-
2 ची व्हॅल्यू काय करणार आहोत, रिप्लेस करून टाकणार आहोत. सो दॅट्स वाय फर्स्ट आपण n-2 ह्या ठिकाणी घेतलेलं आहे. आता आपल्याला पुढे काय करायचंय, की आपल्याला सर्व जे व्हॅल्यू आहेत तुमच्या an ची असेल किंवा an-2 ची असेल, ती आपल्याला काय करायची आहे, फ्रॉम इक्वेशन नंबर 1 मध्ये आपल्याला काय करायचे, पुट करून द्यायचे. सो दॅट्स वाय an ची व्हॅल्यू किती मिळाली या ठिकाणी आपल्याला, an ची व्हॅल्यू p0 प्लस p1 इंटू n आपल्याला ही an ची व्हॅल्यू मिळाली टू द पॉवर p, म्हणजे काय पर्टिक्युलर सोल्युशन ऑफ रिकरन्स रिलेशन आपल्याला मिळालं p0 प्लस p1 मायनस n मायनस 4 इंटू, कारण की इथं मल्टी कॉन्स्टंट आपल्याला ह्या ठिकाणी किती दिलंय, 4 दिलेलं आहे. सो दॅट्स वाय 4 इंटू p0 प्लस p1 इंटू n मायनस 2. ओके, इज इक्वल टू किती मिळालं आपल्याला या ठिकाणी, 3n. ओके, आता ह्याच्यानुसार आपण काय करतोय, की यांची व्हॅल्यू आपल्याला काय करायची झालेल्या आहेत, या जो इक्वेशन आहे ते आपल्याला इक्वेशन फाइंड झालेलं आहे. त्याच्यानुसार आपण काय करायचंय, कम्पेअरिंग कोएफिशियंट्स इज इक्वल टू -3p1 इज इक्वल टू 3. म्हणजेच काय असणार आहे या ठिकाणी, p1 ची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला, -1. ओके, त्याच्यामुळे आपल्याला p1 ची व्हॅल्यू आपल्याला काय करायची, आपल्या पुढच्या इक्वेशन मध्ये पुट करणार आणि p0 ची जी व्हॅल्यू आहे ती फाइंड करून घेतलेली आहे. सो दॅट्स वाय आपल्याला p0 ची व्हॅल्यू किती मिळाली या ठिकाणी, -8/3. ओके, आपल्याला p0 ची व्हॅल्यू -8/3 मिळाली. तोच काय असणार आहे तुमच्या पर्टिक्युलर सोल्युशन मधला आपल्याला काय असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे p0 -n. म्हणजेच काय मिळालं आपल्याला ह्या ठिकाणी, की -8/3 ह्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या आपण पर्टिक्युलर सोल्युशन कुठे आहे, तर इथे, राईट. कारण की पर्टिक्युलर सोल्युशन आपण कसं काढलं, फ्रॉम टेबल. आणि टेबलवरून आपण काय केलं, की आपल्याला p0 आणि p1 च्या व्हॅल्यू फर्स्ट फाइंड करायच्या आहेत फ्रॉम स्टेप्स. आपण स्टेप्स ज्या बघितलेल्या आहेत, की हाऊ वी कॅन कॅल्क्युलेट पर्टिक्युलर सोल्युशन फ्रॉम द रिकरन्स रिलेशन. ह्या ज्या 6-7 स्टेप्स आपल्याला सांगितलेल्या, त्याच्यानुसार आपण काय केलेलं आहे, की आपल्याला पर्टिक्युलर सोल्युशन फाइंड झालं. पर्टिक्युलर सोल्युशन मध्ये आपल्याला पुढची स्टेप असते, ज्या p0 आणि p1 चे जे किंवा कोणते कॉन्स्टंट असेल ते फाइंड करून कॉन्स्टंट आपल्याला आपल्या इक्वेशन मध्ये पुट करायचे. आता p0 ची व्हॅल्यू किती मिळाली या ठिकाणी, -8/3. सो दॅट्स वाय -8/3 -1, कारण की p1 ची व्हॅल्यू किती आहे, 1, इंटू काय असणार आहे, तर n असणार आहे. सो दॅट्स वाय n. ओके, म्हणजे पर्टिक्युलर सोल्युशन आपल्याला हे पूर्णपणे हे जे ब्रॅकेट दिलंय ते आपल्याला पर्टिक्युलर सोल्युशन मिळालेलं आहे. ओके, या ठिकाणी एक आपल्याला अजून एक क्वेश्चन दिलेला आहे, AR इज इक्वल टू AR -2 प्लस 4R विथ A0 इज इक्वल टू 3 आणि सेकंड वन कंडिशन दिलेली आहे A1 इज इक्वल टू 2 दिलेली आहे आपल्याला. ओके, आता कसं सॉल्व्ह करायचं ते फर्स्ट बघून घ्या. कन्सिडर AR -2 इज इक्वल टू 4R. ओके, आता आपल्याला काय सांगितलेलं आहे, की FR आपला जो काय आहे तो FR कसा दिलेला आहे आपल्याला, 4R दिलेला आहे. म्हणजेच काय आपल्याला 4R इज नॉट इक्वल टू 0. हेन्स नॉन होमोजिनियस रिकरन्स रिलेशन. ओके, त्याच्यामुळे आपल्याला काय होणार आहे या ठिकाणी, AR इज इक्वल टू आपल्याला काय असणार आहे, AR होमोजिनियस सोल्युशन आणि प्लस युअर तुमचं पर्टिक्युलर सोल्युशन. ओके, तर हे आपलं काय असणार आहे तुमचं ऍक्च्युअल त्याचं सोल्युशन असणार आहे. ओके, नॉन होमोजिनियस रिकरन्स रिलेशनचं. आता आपल्याला काय फाइंड करायचं आहे, टू फाइंड होमोजिनियस सोल्युशन कन्सिडर काय करावं लागणार आहे, होमोजिनियस सोल्युशन आपल्याला फाइंड करायचं, त्या ठिकाणी आपल्याला FR इज इक्वल टू 0 आपल्याला पुट करावंच लागणार आहे. सो दॅट्स वाय रिकरन्स रिलेशन विल बी AR -2 इज इक्वल टू 0. ओके, म्हणजे ह्या ठिकाणी FR इज इक्वल टू काय केलेलं आहे आपण, 0 केलेलं आहे. सो दॅट्स वाय आपली ऑर्डर किती मिळाली, तर ऑर्डर आपल्याला 2 मिळाली, कारण की AR -2 आपल्याला टर्म आहे. सो दॅट्स वाय आपल्याला पॉवरची टर्म किती मिळाली, ऑर्डर ती आपल्याला 2 मिळाली. सो दॅट्स वाय पुढे कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन काय मिळालं आपल्याला, αk -2 इज इक्वल टू 0 मिळाले फॉर युअर k इज इक्वल टू 2.
ओके. आता ह्या ठिकाणी आपल्याला फर्स्ट काय पुट करायचंय, आपला जो के आहे, तो K2 आहे, तो आपल्याला ह्या ठिकाणी पुट करून द्यायचा आहे. म्हणजेच पुढची स्टेप काय मिळाली? अल्फा2 - 1 = 0. हे आपल्याला काय मिळालं? कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन. त्याच्यावरून आपल्याला काय करायचे? रूट्स फाइंड करायचे. म्हणजे आपलं फर्स्ट रूट किती मिळालं आपल्याला? अल्फा 1 अल्फा इज इक्वल टू 1 आणि सेकंड वन मिळालं अल्फा इज इक्वल टू -1. ओके. तर हे आपल्याला आपलं कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन मिळालं. त्याच्यानुसार आपण काय करणार आहोत? कॅरेक्टरिस्टिक रूट्स आर डिस्टिंक्ट. या ठिकाणी 2 डिफरंट आपल्याला कॅरेक्टरिस्टिक रूट्स मिळालेले आहेत. सो दॅट्स वाय आपलं होमोजिनियस सोल्युशन काय मिळालं आपल्याला? C0 × 1r + C1 × 1 - 1r हे आपल्याला काय मिळालं? आपलं होमोजिनियस सोल्युशन मिळालं. आता आपल्याला फाइंड काय करावं लागणार आहे? तर पर्टिक्युलर सोल्युशन आपल्याला फाइंड करावं लागणार आहे. आता पर्टिक्युलर सोल्युशनसाठी आपण FR = काय घेणार आहोत या ठिकाणी? 4R. कारण की आपल्याला FR आपल्याला 4R मिळालेला आहे फ्रॉम युअर प्रिव्हियस एक्सप्रेशन. आता पुढे काय करणार आहोत? FR = आपल्याला 4R मिळालेलं आहे. ओके. म्हणजेच काय आहे? टू फाइंड पर्टिक्युलर सोल्युशन कन्सिडर FR = 4R व्हिच इज लिनियर इक्वेशन. ओके. अल्सो 1 इज कॅरेक्टरिस्टिक रूट विथ मल्टिप्लिसिटी 1. ओके. म्हणजेच आपलं पर्टिक्युलर सोल्युशन या ठिकाणी काय मिळणार आहे? आपल्याला AR रेज टू द पॉवर P = P0 + P1R × R. म्हणजेच काय असणार आहे? लक्षात घ्या. आपल्याला हे पर्टिक्युलर सोल्युशन कशावरून केलं? तर आपला जो टेबल होता, त्या टेबलवरून आपण पर्टिक्युलर सोल्युशन आपण इथे ह्या ठिकाणी लिहून घेतलेले आहे. म्हणजेच पुढे काय केलेलं आहे, की AR = आपल्याला काय मिळणार आहे? P0 × R + P1 × R⁻². ओके किंवा R². आता ह्या ठिकाणी AR मिळाला. आता पुढची टर्म आपल्याला काय फाइंड करणार आहे? तर AR - 2. ज्या ठिकाणी R होतं त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे? R - 2 पुट करायचं आहे आणि आपलं जे पर्टिक्युलर सोल्युशन आहे ते फर्स्ट फाइंड करून घ्यायचं आहे. ओके. त्याच्यानुसार आपण काय केलं, जे आपल्याला ह्या व्हॅल्यूज मिळाल्या त्या व्हॅल्यूज आपल्या ह्या प्रिव्हियस इक्वेशनमध्ये म्हणजे जो आपलं एक्सप्रेशन होतं, या ठिकाणी आपल्याला क्वेशनमध्ये दिलेलं ह्या ठिकाणी सॉरी, एक मिनिट. या ठिकाणी जे क्वेशनमध्ये आपल्याला जो एक एक्सप्रेशन मिळालं होतं, त्या एक्सप्रेशनमध्ये आपण काय केलंय? AR आणि AR - 2 ची व्हॅल्यू काय केलेली आहे? पुट केलेली आहे. ओके. आता ह्या गोष्टी पुट करून झाल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे? लक्षात घ्या. पुट युअर X and Y in equation number 1. We get 2 - P0 - 4 P1 + 4 P1R = 4R. By comparing coefficient, we get P1 = 1 आणि P0 = 2 मिळालेलं आहे आपल्याला. ओके. आणि पर्टिक्युलर सोल्युशन आपल्याला काय मिळालं? त्यामुळे आपल्याला AR⁻⁴ P = R × 2 + 1R. ओके. आणि टोटल सोल्युशन आपल्याला काय मिळालं? टोटल सोल्युशन मीन्स व्हॉट? युअर होमोजिनियस सोल्युशन प्लस युअर पर्टिक्युलर सोल्युशन. ते आपल्याला काय मिळतं ह्या ठिकाणी? तर ह्या ठिकाणी आपल्याला काय मिळालेलं आहे, की AR + C0 1⁻R + C1 × -1⁻R + R × 2 + R. ओके. आता काय करायचं आपल्याला? हे जे इक्वेशन मिळालेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे? युजिंग इनिशियल कंडिशन्स इन इक्वेशन नंबर 4 फाइंड C0 अँड C1. ओके. C0 आणि C1 ची व्हॅल्यू फर्स्ट फाइंड करून घेतलेली आहे या ठिकाणी आपण. सो दॅट्स वाय आपल्याला ह्या ठिकाणी C1 आणि C2 ची व्हॅल्यू मिळाली आहे. C1 आणि C2 ची व्हॅल्यू तुमची 1 आणि 2 मिळालेली आहे आणि तेच आपल्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या आपल्याला काय करायच्या आहेत? तुमच्या टोटल सोल्युशनमध्ये पुट करायचे आहेत. जे तुमचं टोटल सोल्युशन होतं त्या ठिकाणी तुम्ही व्हॅल्यू पुट केल्या त्याच्यानंतर तुम्हाला जे आपला आन्सर काय मिळणार आहे? 1 + 2 × -1⁻R + R × 2 + R हे आपल्याला काय मिळालं? आपलं टोटल सोल्युशन मिळालं. म्हणजे सगळ्या ज्या आपल्या जे साथीच्या साथी स्टेप्स होते ते आपल्या इथं कंप्लीट होऊन जात आहेत. ओके. तर ह्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला हा जो नॉन लिनियर होमोजिनियस रिकरन्स रिलेशनचे क्वेश्चन्स आपल्याला सॉल्व्ह करावे लागतात. ओके. स्टेप्स जरा जास्त आहेत. अंडरस्टँड करायला जरासं कॉम्प्लिकेटेड आहे. पण तरीही प्रॅक्टिस केल्यानंतर ह्या गोष्टी इझिली समजून येतात. स्टेप्स आपल्याला लक्षात घ्या परत एकदा काय आहेत. स्टेप्समध्ये आपल्याला एकच मिनिट मी ओपन करते आणि परत सांगते. ओके.
या ठिकाणी आपल्याला स्टेप्समध्ये फर्स्ट आपल्याला काय करायचं आहे, तुमचं नॉन होमोजिनियस रिकरन्स रिलेशन जे दिलेलं आहे ते फर्स्ट लिहून घेणार आहात. त्याच्यानंतर एफ-आर इज नॉट इक्वल टू 0 हे लक्षात ठेवायचं या ठिकाणी फॉर युअर नॉन होमोजिनियस रिकरन्स रिलेशनसाठी. ओके. आणि त्याच्यानंतर स्टेप नंबर 2 मध्ये आपल्याला काय करावं लागणार आहे, की तुमचं एफ-आर हा आपल्याला 0 पुट करायचा आहे आणि ते एफ-आर 0 पुट करून आपल्याला होमोजिनियस सोल्युशन त्याचं फाइंड करून घ्यायचं आहे. म्हणजेच वन पार्ट आपल्याला कंप्लीट होऊन जातो या ठिकाणी स्टेप नंबर 2 मध्ये होमोजिनियस सोल्युशन मिळाल्यानंतर. होमोजिनियस सोल्युशन मिळाल्यानंतर आपल्याला काय करायला लागणार आहे, नॉन होमोजिनियस सोल्युशन फाइंड करण्यासाठी पर्टिक्युलर सोल्युशन फाइंड करावं लागणार आहे. आता पर्टिक्युलर सोल्युशन कसं फाइंड करतो, तर पर्टिक्युलर सोल्युशन फाइंड करण्यासाठी जो हा आपल्याला टेबल दिलेला आहे, तो टेबल आपल्याला रेफर करायचा आहे. कोणत्या टाइपमध्ये तुमचा एफ-आर आहे, त्या टाइपनुसार आपल्याला ह्या ठिकाणी तुमचा पर्टिक्युलर सोल्युशन फर्स्ट लिहून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर पुढची स्टेप काय असणार आहे, फर्स्ट यू हॅव टू फाइंड युअर P0, P1 अप टू Pn म्हणजेच काय असणार आहेत, जे तुमचे कॉन्स्टंट्स आहेत ते फर्स्ट तुम्हाला कॉन्स्टंट फाइंड करून घ्यायचे आणि त्याच्यानंतर काय करायचे, जे तुमचे कॉन्स्टंट फाइंड झाले, की त्याच्यानंतर आपल्याला लास्ट स्टेप असते तुमची एआर आणि एआर प्लस सॉरी म्हणजे होमोजिनियस सोल्युशन आणि पर्टिक्युलर सोल्युशन यांची ॲडिशन करायचे. तोच तुमचा काय असणार आहे, तुमचा टोटल सोल्युशन असणार आहे. ओके. आता टोटल सोल्युशनमध्ये आपल्याला C0 आणि C1 ह्या टर्म्स येणार आहेत, राइट ना? C0, C1 अप टू Ck. मग त्याच्यानंतर आपण काय करायचं, की त्याच व्हॅल्यू आपण काय करायच्या, इनिशियल कंडिशन्स ज्या आपल्याला क्वेशनमध्ये दिलेल्या असतात, ह्या ठिकाणी बघा, ह्या ठिकाणी इनिशियल कंडिशन्स दिले आहेत. तशाच आपल्याला ज्या इनिशियल कंडिशन्स आपल्या क्वेशनमध्ये दिलेल्या असतात, त्या आपल्याला काय करायच्या आहेत, आपल्या ह्या इक्वेशनमध्ये पुट करून आपल्याला काय करायचंय, की तुमचे जे इनिशियल जे हे कॉन्स्टंट्स मिळालेले आहेत तुम्हाला ते कॉन्स्टंट्स पुट करून आपल्याला सॉरी फाइंड आपल्याला करावे लागतात हे कंडिशन्सनुसार आणि अ, त्यांच्या ज्या कॉन्स्टंटच्या व्हॅल्यूज मिळतील त्या व्हॅल्यूज आपल्याला काय करायच्या आहेत आपल्या टोटल सोल्युशनमध्ये पुट करायचे आहेत. ओके. स्टेप्स जरा ह्या टाइपचे क्वेश्चन्स जरा लेंदी असतात. पण तरीही जे स्टेप्स तुम्ही लक्षात घ्या. स्टेप्स लक्षात घेतल्यानंतर तुम्हाला ह्या गोष्टी इझिली कळून येतील. ओके. एकदा प्रॅक्टिस करून बघा आणि जरी अजून कळालं नाही, की बाबा कसं सॉल्व्ह करायचंय, तर मला एकदा WhatsAppवरती मेसेज टाका. ओके. थँक यू.